आता ज्या ज्या निवडणुका झाल्या ती घराणेशाही झालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ही निवडणूक जी आहे का नाही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहे. आणि ही निवडणूक आपल्याला वाडाविरुद्ध गावगाडा लढवायची आहे. कारण ही निवडणूक आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बांधावर न्यायची आहे, सर्वसामान्य माझ्या जनतेच्या दारामध्ये न्यायचं आहे. मला हे निवडणूक हे सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणीसाठी जे स्वर्गीय दादांचं स्वप्न होतं त्या मला लाडक्या बहिणीला न्याय द्यायचा, मला लाडक्या भावाला न्याय द्यायचा, सर्वसामान्य माझ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. आणि ही निवडणूक त्यासाठी आम्ही लढवत आहे. त्यामुळे माझ्या सर्व लाडक्या बहिणीला, लाडक्या भावांना, सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की तुम्ही ही जे आता घड्याळाचं तुम्ही जे मतदान करणार आहे ही दादांना, स्वर्गीय अजित दादांना ही भावपूर्ण श्रद्धांजली आहे. आणि मला खात्री आहे की लाडक्या बहिणी 100% मला मतदान ह्या घड्याला करतील, या तुतारीला करतील. आणि मला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून ह्या सर्वसामान्य जनतेला मला न्याय द्यायचा आहे. कारण पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद आहे, त्याच्या 450 ते 500 योजना आहेत. आज रोजगार हमीची विहीर असेल, आज हजार रुपये गेल्याशिवाय ती विहीर मिळत नाही. ड्रीपचं अनुदान असेल, शेतकऱ्याला एसटीपी घ्यायचा, शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे. शेतकऱ्याला प्रत्येक योजनेसाठी भ्रष्टाचार होत आहे आणि हे भ्रष्टाचार मुक्त मला हे सर्वसामान्य मुक्त करायचं. आज शेतकऱ्यासाठी अनेक योजना आहेत त्या, परंतु हे जे जे काही पंचायत सदस्य जे निवडून गेलेले आहेत त्यांनी किती योजना दिल्या, किती लोकांबद्दल तुम्ही न्याय दिलेला आहे. म्हणून मी सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्याला आवाहन करणार आहे, तुम्ही जी उद्या येणारी जी 7 तारखेला निवडणूक आहे, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, तुम्ही गट तट पक्ष पार्टी बाजूला ठेवा. उमेदवार कोण आहे, त्याचं कार्य काय आहे हे बघून तुम्ही निवडणूक मतदान करा. कारण आतापर्यंत तुम्ही फक्त नेता बघितला, तुम्ही उमेदवार बघितला नाही. परंतु माझी विनंती आहे, पहिल्यांदा उमेदवार कोण आहे बघा, त्याचं कार्य काय आहे बघा, ज्याचं काम चांगलं आहे त्याला तुम्ही मतदान. अहो सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी अहो माझ्यावर 50 गुन्हे आहेत. मी काय खून बलात्कार केलेला नाही. मी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी न्याय देण्यासाठी, त्याच्या घामाला देण्यासाठी मी आंदोलन करून आता राजकारणामध्ये आलोय. आणि मला खात्री आहे की सर्वसामान्य शेतकरी असेल, सर्वसामान्य जनता असेल, मला खात्री आहे की 9 तारखेला गुलाल माझा आहे. आता काय झालंय, हे विरोधक फिरत असताना त्यांच्या पायाखाली वाळू सरकलेले आहे, त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासमोर दिसायला लागलेला आहे. म्हणून हे आपोआपासून याचं काम चालू झालेलं आहे. माझे सर्वसामान्य मतदारांना विनंती आहे, या कुठल्या आपल्याला तुम्ही बळी पडू नका. जोपर्यंत काशेगाव गटामध्ये आमचे नेते, आदरणीय माढा मतदारसंघाचे आमदार विठ्ठल कारखान्याचे सर्व अभिजितआबा पाटील जोपर्यंत त्याच्या तोंडूनही वदत नाही तोपर्यंत कोणी अफवावर विश्वास ठेवू नका.